अशी आन्सर हाफ राहिला तरी आपण कम्प्लीट करूया. काय सांगितलं होतं बघा मग अशी आपल्याला मास विचारलं होतं आणि आपण युझिंग सायक्लोटॉन मोशनचा हेल्प आणि कायनेटिक एनर्जी ऑफ द चार्ज पार्टिकल विथ ऍक्सिलेटेड बाय पोटेन्शियल डिफरन्स ऑफ व्ही याचा हेल्प घेऊन आपण ह्या फॉर्म्युलापर्यंत पोहोचलो होतो. ठीक आहे. तर आपल्याला जर एम पाहिजे असेल तर क्यू तिकडे जाणार, बी सुद्धा तिकडे जाणार, बी स्क्वेअर तिकडे जाणार, स्क्वेअर आहे. आणि ह्याच्यामध्ये टू बी खाली येणार, मग टू बी आला खाली डिनॉमिनेटर पार्टमध्ये, क्यू आणि बी स्क्वेअर आला, आर स्क्वेअर ऑलरेडी आहे, म्हणजे आन्सर काय आला एम इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन टू बी. आता हा जो आर आहे आपण कॅपिटल घेतला, ऍक्च्युली दिलेल्या एमसीक्यू मध्ये तो स्मॉल आहे, म्हणजे आन्सर असा आहे. ओके बघा इथे बघा, क्यू आर स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन टू बी, मास ऑफ द चार्ज पार्टिकल. ठीक आहे. पुढे बघा काय दिलंय. अ करंट ऑफ 5 एम्पियर flows through a toroid having core of mean radius 20 centimeter. If 4,000 tons of conducting wire are wound on the core, then magnetic field inside the core of the toroid is. टोरॉइडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. टोरॉइड जनरली काढताना आपण असं काढतो बरोबर. हा त्याचा कोअर पार्ट आहे. कोअर पार्ट म्हणजे कोअर म्हणजे ऍक्च्युली असं जाड असतं, लक्षात घ्या. आतून एमटी आहे हा. मग ही रेडियस वेगळी आहे आणि ही रेडियस वेगळी आहे ना, त्यामुळे याची मेन रेडियस जी आहे इथे त्याची ती व्हॅल्यू त्यांनी आर घेतली. ओके. आणि फॉर्म्युला काय असतो ऍट द इथे इथे जो कोर इथे जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो. तो म्हणजे आहे म्यू झिरो आय अपॉन टू पाय आर, असा फॉर्म्युला आहे त्याचा. पण जर त्याच्यावर एन नंबर ऑफ टर्न्सची वायर वाहून केली, अशी एन नंबर ऑफ टर्न्स वायर वाहून केलंय, त्यातलं इथून करंट एंटर करतोय आणि इथून करंट बाहेर पडतोय समजा, तर मग ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जी येते सेंटरला, त्याच्यामध्ये एन आपल्याला पकडावं लागेल. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, इथे इथे मॅग्नेटिक फील्ड नाही करत आपण, ह्याच्या सेंटरला एक्सियल पॉइंटला काढतो. म्यू झिरो एन आय अपॉन टू पाय, हा रेडीमेड फॉर्म्युला आहे टोरॉइडच्या मॅग्नेटिक फील्डसाठी. बरोबर. तर त्यांनी काय काय दिले त्या व्हॅल्यूज बघा. त्यांनी आपल्याला करंटची व्हॅल्यू 5 एम्पियर दिली आहे, रेडियस 20 सेंटीमीटर दिले आहे आणि 4,000 टर्न्स दिले. करंटची व्हॅल्यू 5 एम्पियर, म्युझरची व्हॅल्यू काय येणार 4 पाय × 10⁻⁷, 4,000 टन्स, करंटची व्हॅल्यू 5 एम्पियर, 2 पाय, रेडियस आहे 20 सेंटीमीटर, म्हणजे 20 × 10⁻². बरोबर. हा 2 पाय गेला इथे, 4 पाय गेला इथे, राहिले 2. ओके. त्याच्यानंतर इथे हा 2 कॅन्सल झाला, इथे 2 आला, हा 0 गेला, हा एक 0 गेला इथला. म्हणजे आता खाली फक्त 10⁻² आहेत, ते मी वरती घेतो. राहिलं काय बघा आता, 2 × 10⁻⁷ राहिला, इथे हा 2 राहिला, 2 0 बाकी आहेत. ओके. त्याला मी 100 म्हणून घेतो. इथे 5 आणि इथे -2 वरती गेला, अजून +2. आता राहिलं काय बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 4 5 जा 20, 20 -7 आणि हे +2 म्हणजे -5, -5 आणि अजून +2 म्हणजे -3. मॅग्नेटिक फील्ड किती आली, 20 × 10⁻³ टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि जर 10⁻³ नसेल तर मिली येईल शब्द. कळालाय. आन्सर किती येणार आहे बघा. त्यांनी काय केलं, ह्या 20 मधला 0 इथे ऍडजस्ट केला, म्हणजे इथे -2 राहिलं, हे 2 × 10⁻² आलं, 2 × 10⁻² वेबर पर मीटर स्क्वेअर. कळालंय का. कळतंय. हो. पुढे
पुढे काय बघा, टू आयडेंटिकल करंट कॅरिंग कॉइल्स विथ सेम सेंटर आर प्लेस विथ देअर प्लेन्स परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर टू इच अदर त्यांचे प्लेन्स आहेत आणि दोन्ही आयडेंटिकल वायर आहेत. म्हणजे त्यांची रेडियस पण सेम आणि सर्व सेम, करंट पण सेम. करंट एवढा आहे आणि रेडियस एवढी आहे, पण दोन्ही कॉइलसाठी सेम आहे. दोन्ही कॉइल अशा आहेत बघा, एक कॉइल अशी आहे आणि एक कॉइल अशी आहे. पण दोन्हीची रेडियस आणि करंट सेम, तर मग इथे मॅग्नेटिक फील्ड किती येणार त्याचा फॉर्म्युला आपण तो बघितला होता. फॉर्म्युला बी इज इक्वल टू काय बघितला होता आठवत आहे, म्यू झिरो अपॉन 2r रूट ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर. बरोबर. आणि इथे आपल्याला I1 I2 दोन्हीची व्हॅल्यू सेमच आहे. बरोबर. फॉर्म्युला आपण तोच बघितला होता ना, परपेंडिक्युलर कॉईल असेल तेव्हा इथे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला म्यू झिरो अपॉन 2r रूट ऑफ I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर. ऍक्च्युली फॉर्म्युला काय होता, असा होता फॉर्म्युला, B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर. पण त्यातल्या कॉमन टर्म आपण काढल्या, त्यामुळे I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर झाला. पण याच्यामध्ये फॉर्च्युनेटली करंट पण सेम फ्लो होत आहे, त्यामुळे आपण थोडंसं त्याला मॉडीफाय केलं फॉर्म्युल्याला. आपण कसं लिहू शकतो बघा, B इज इक्वल टू म्यू झिरो अपॉन 2r, किती येणार 2I स्क्वेअर. बरोबर. म्हणजे काय येणार म्यू झिरो √2I अपॉन 2r. बरोबर. हा 2 आणि ह्या 2 मधला √2 गेला, एक √2 राहिला आणि हा √2 कॅन्सल झाला. म्हणजे राहिलं काय, म्यू झिरो I अपॉन √2r राहील. आता आय आणि आर ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. आय ची व्हॅल्यू किती दिली आहे, √2 दिली आहे आणि आर ची व्हॅल्यू किती दिली आहे, 1 दिली आहे. डिवाइड बाय √2 इंटू 1. हा √2 आणि हा √2 कॅन्सल, राहणार काय फक्त म्यू झिरो. कळालंय. इथे असं काय घेतलं कळलं, ऍक्च्युली असा फॉर्म्युला होता तो I1 स्क्वेअर प्लस I2 स्क्वेअर. पण I1 I2 दोन्ही पण सेम असतील आणि आम्ही आय मानलं, त्यामुळे इथे 2I झालं, 2I स्क्वेअर इथे घेतलं. स्क्वेअर रूट काढल्यावर ते √2 राहिला आणि I स्क्वेअरचा स्क्वेअर रूट म्हणजे आय. आणि हा √2 आणि ते 2 आहे, त्या 2 ला आपण स्प्लिट केलं, √2 इंटू √2. त्यातला एक गेला, एक राहिला. मग आय आणि आर ची व्हॅल्यू पुट केल्यावर तुम्हाला बी ची व्हॅल्यू किती मिळाली, म्यू झिरो एवढी मिळाली. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय आला तुमचा, म्यू झिरो. कळालाय. ठीक आहे. Yes, sir. पुढे मगाशी तुम्हाला मी एक काल पण आणि आज मगाशी पहिल्या सम मध्ये पण शिकवताना सांगितलं होतं मी, की जेव्हा एखादी कॉईल असते, हा करंट कॅरिंग कॉईल आहे, ही सर्क्युलर कॉईल आहे आणि त्याचा हा एक्सिस आहे. ही ऍक्सिस भोवती जेव्हा रोटेट होते आणि याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण जेव्हा ठेवतो, कोणती केस झाली, ही जनरेटरची केस झाली ना याची. याच्यामध्ये जे EMF जनरेट होतो त्याचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, इज इक्वल टू E0 साईन ω2. याच्यामध्ये EMF जनरेट होतो. बरोबर. पण E0 ची व्हॅल्यू काय घेतो आपण, E0 म्हणजे पीक व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ EMF. ती काय घेतो आपण, NABω घेतो. बरोबर ना. आता त्यांनी काय दिले बघा, आणि नंतर मग पॉवरचा फॉर्म्युला आपण काय घेतला होता, I0 अपॉन √2 आणि E0 अपॉन √2. बरोबर. √2 इंटू √2 झाला होता. म्हणजे काय मिळालं होतं, I0 E0 अपॉन 2 होता. पण I0 ची व्हॅल्यू येणार E0 अपॉन आर. बरोबर ना, E0 अपॉन आर, EMF अपॉन रेडियस, आणि E0 अपॉन √2 आहेत. म्हणजे फॉर्म्युला काय झाला होता आपला, E0 स्क्वेअर अपॉन 2r होता. मॅक्झिमम पॉवर इन द कॉइल वेन इट इज रोटेटेड इन द मॅग्नेटिक फील्ड. आता काय केस आहे बघा जरा नीट लक्षात घ्या. इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन बी, अ वायर ऑफ इन द फॉर्म ऑफ सेमी सर्कल
ऑफ रेडियस आर इट रोटेट्स अबाउट अ डायमीटर ऑफ द सर्कल. म्हणजे ही जी वायर आहे ना, ही वायर जी दाखवली ती वायर तशी नाही, ती वायर एवढीच आहे, अशीच आहे, फक्त अर्धी वायर आहे. इथे मी पूर्ण वायर घेतली होती ना अशी, इथे फक्त अर्धी वायर आहे आणि त्याचा रेडियस पण आर आहे. आणि ती ह्या डायमीटरच्या अलॉंग रोटेट होते अशी. मी इमॅजिन करू शकता ती अशी रोटेट होते, अर्धी वायर, मॅग्नेटिक फील्डमध्ये. कळतंय? इथे पूर्ण वायर रोटेट होते, इथे अर्धी वायर रोटेट होते. मग काय डिफरन्स होईल? आपला पीक व्हॅल्यूचा फॉर्म्युला E0. E0 मध्ये काय काय आहे? NAB ओमेगा. पण आता ह्याच्यामध्ये वायर अर्धी झाल्यामुळे काय चेंज झालं? एन चेंज झाला का नाही? इथे एन तर नाहीच दिलाय, नंबर ऑफ टर्न्स नाही, सिंगल वायर आहे, म्हणजे इथे एन इज इक्वल टू 1 आला. एन इज इक्वल टू काय आला? 1, कारण सिंगल टर्न दिला. एरिया जो आहे ना, तो एरिया बघा, एरिया पहिला एवढा होता, आता एरिया एवढाच झाला, म्हणजे हाफ झाला. म्हणजे एरिया काय झाला आता? A/2 झाला. बरोबर. बरं, मॅग्नेटिक फील्ड तेवढीच आहे, इथे जेवढी आहे तेवढीच मॅग्नेटिक फील्ड आहे, बी तेवढंच आहे. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगाच आहे, म्हणजे बी पण तेवढा, ओमेगा पण तेवढाच. म्हणजे जो E0 आहे त्याच्यामध्ये काय फॉर्म्युला झाला? एन म्हणजे 1 आहे, म्हणजे काय आला? बी ओमेगा आणि A/2 आला इथे E0. कळलं का? हा ऍक्च्युली E0 नॉर्मल काय असतो? नॉर्मल कॉइलला NAB ओमेगा, पण ते आपल्या नंबर ऑफ टाइम्स 1 दिलाय. नंबर ऑफ टर्न्स दिलेत नाही म्हणजे 1. एरिया निम्मा झाला, बी तेवढंच ओमेगा तेवढंच, म्हणजे आता E0 ची व्हॅल्यू ही. बरं, पुढे विचारलंय का त्यांनी? द एक्सिस ऑफ रोटेशन, द एक्सिस ऑफ रोटेशन इज परपेंडिक्युलर टू द फील्ड. म्हणजे सेम, ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ना, त्या फील्डला परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि एक्सिस ऑफ रोटेशन असा आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, विचारलंय का त्यांनी मग? इफ द टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट इज आर, देन द मॅक्झिमम पॉवर जनरेटेड पर सायकल. सेमच आहे, मॅक्झिमम पॉवर जनरेटेड पर सायकल. मॅक्झिमम पॉवरचा फॉर्म्युला आपण काय घेतो? हा घेतो ना, E0² अपॉन 2R. बरोबर. आता E0² अपॉन 2R च्या ऐवजी तोच घेणार फॉर्म्युला, तर तोच राहील मॅक्झिमम पॉवर जनरेटेडचा. पण E0 ची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे? B ω A/2 अशी येणार. हा E0 त्याचा स्क्वेअर अपॉन 2R. म्हणजे काय आलं? B² आला, ω² आला, A² आला, आणि इथे डिवाइड बाय 4 आला, आणि इथे 2R आला. हा 4 ह्याला जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे काय होईल? V², ω², A², 4 टू 8, 8R. हे तुमचं फायनल आन्सर आहे. B² ω² A² अपॉन 8. कळालं तुम्हाला हे? म्हणजे काय येईल ते? तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतंय का कुठे? बघा, B². तर A² दिसत नाही कुठे, बघा A² दिसतं पण त्याच्याऐवजी R आहे. मग एक गोष्ट करता येईल आपल्याला, A ची व्हॅल्यू काय आहे एरियाची? आपण हा A/2 केलाय ना, पण हा ओरिजिनल ए सर्कलचा रेडियस एरिया आहे, म्हणजे ए आपण अज्युम काय केला पाहिजे इथे? πr². नंतर मग कॉईल अर्धी असल्यामुळे आपण त्याला काय पकडलं होतं? A/2 पकडला होता, म्हणजे इथे πr² अपेक्षित आहे. म्हणजे इथे काय केलं मी? B² तसाच लिहितो बघा, ω². A² म्हणजे माझा πr² चा स्क्वेअर आहे, आणि डिवाइड बाय 8R आहे. बरोबर. मग आता इथे काय करता येईल? B² ω² πr² चा स्क्वेअर, म्हणजे B ω πr² चा स्क्वेअर. B ω πr² चा स्क्वेअर इथे पण आहे, B ω πr². एक मिनिट हा, B ω πr² अपॉन 2R आहे इथे. B ω πr² चा स्क्वेअर, आणि इथे 4R आहे. इथे आपला 8R जो आहे ना, तो एक मिनिट, इथे काहीतरी आपल्याला 2 चा स्क्वेअर 4 झाला, 4 टू 8 आला. काय चुकतंय का बघा जरा, तुम्हाला काय सुचतंय का? त्याच्यामध्ये मी लिहिताना काहीतरी मिस्टेक झाली आहे, बाकी काय वेगळं नाही आहे.
बी स्क्वेअर आहे, ओमेगा स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर आहे. चालेल ते बघा. बी ओमेगा पाय स्क्वेअरचा स्क्वेअर अपॉन 8 असं आपल्याला मिळालेलं आहे. मॅच मॅच होतंय का कुठे हे? नाही होते ना. बी इथे काहीतरी मला दिसतंय बघा. इथे डब्ल्यू का घेतला, हा ओमेगा आहे की डब्ल्यू हा? ते मॅच. प्रिंटिंग मिस्टेक असेल. हम्म. प्रिंटिंग मिस्टेक असावं. मलाही तेच वाटतंय, इथे असायला पाहिजे होतं असं. इथे हा स्क्वेअर आणि हा ओमेगा जायला पाहिजे. बघूया आपण आन्सर काय दिलं त्यांनी. सर त्यांनी कसं घेतलं आहे, किती नंबरचा आपण. हा. इथे इथे काहीतरी आपली गरज किंवा काहीतरी मिस्टेक वाटते मला. इथे बघा काय काय 1/2. त्यांनी ते नंतर दाखवलं. आपण जे नॉर्मली असं घेतो ना, हे कसं इकडे बघा, लक्ष द्या. आपण जे एन ए बी ओमेगा घेतलंय ना, E0, तेच इथे घेतलं, काय वेगळं नाहीये. कळलं का? त्यामुळे तो फॉर्म्युला बघा हाच आहे. बी पाय आर स्क्वेअर ओमेगा होल स्क्वेअर ते 4R आहे. 4R कसं आलं ते फक्त मला एकदा कळू द्या, एक मिनिट हा. हा फॉर्म्युला मध्ये इथे जो आहे ना, इथे तुमचा 2 नाहीये. इथे आपण 2R जो घेतला होता ना, तो इथे 2 कुठेतरी मिसिंग आहे. EMF इंड्यूस स्क्वेअर, इथे मिस्टेक आहे काहीतरी. काय विचारले नाही, इन्स्टंटेनियस पॉवर विचारले की किती विचारले बघूया आपण जरा. मॅक्झिमम पॉवर जनरेटेड विचारले त्यांनी पर सायकल. तर मॅक्झिमम पॉवर जनरेटेड म्हणजे आपण जो फॉर्म्युला नॉर्मल घेतो तोच वापरावा लागेल. बघूया आपण. मॅक्झिमम पॉवरचा आपण फॉर्म्युला बट लार्ज MCQ होतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण तेच घेतलं होतं. ॲव्हरेज पॉवर आहे. आणि हा बरोबर, जर मॅक्झिमम पॉवर पाहिजे असेल तर इथे तुमचा 1/2 नाही आहे, ॲव्हरेज पॉवर आहे. बरोबर. त्यामुळे तुमचा इथे 2R राहतोय. मॅक्झिमम पॉवरच्या वेळेला ॲव्हरेज पॉवर आहे, त्यामुळे तसे 1/2 येतोय. ॲव्हरेज पॉवर नसेल तर तुमचा जनरल फॉर्म्युला काय येणार. माहिती एक मिस्टेक झाली माझ्याकडून सांगताना. ॲव्हरेज पॉवर नसेल तर तुमचा पॉवरचा जनरल फॉर्म्युला येणार E × R, E0 × I0. कळलं का? E0 I0 म्हणजे काय, E0/R म्हणजे E0² R. हाच फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम ॲव्हरेज पॉवर शब्द वापरला नाहीये. मॅक्झिमम पॉवर असू दे पण ॲव्हरेज पॉवर शब्द नाही, नॉर्मल पॉवर आहे. त्यामुळे इथे 1/2 जो फॅक्टर येतो ॲव्हरेजला, तो 1/2 फॅक्टर नाही आहे. त्यामुळे आपलं जे सम आहे ते सगळं आपलं बरोबर आहे. फक्त इथे तुमचा 8च्या जागी काय होणार आहे, 4 हा. म्हणजे इथे जे आपण घेतले, हा 2 नाही येणार इथे. हा 2 नाही येणार, हा 2 नाही येणार. कळाला? बाकी आपला आन्सर सेम आहे. म्हणजे किती नंबरचा मॅच होते बघा. डी. बी नाही मॅच होते, हे होतं ना मॅच. हा तेच डी डी. डी, हा डी. बी नाही, डी. ठीक आहे. पुढे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार ते बघा अंदाजे. मगाशी मी बघितलं त्याचं सोल्युशन ऍक्च्युली.
किंवा आर्क असते आर्क, आणि त्या आर्कने अँगल इथे थिटा बनलेला असतो, त्यातनं करंट फ्लो होत असतो. तर इथे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे? μ0/4 पाय आय इंटू थिटा असा आहे ना इथे फॉर्म्युला, बरोबर? ते लक्षात ठेवा. हम्म? आपण बघूया आता इथे काय विचारलंय. करंट आय फ्लोइंग थ्रू द लूप. लूप बघा कसा आहे, असा लूप आहे. जी एक मोठी आर्क आहे. ओके, त्याचा हा सेंटर आहे. हा, आणि इथून एक पुन्हा एक छोटा आर्क आहे, बरोबर? आणि त्यातला हा पार्ट नाही आहे ऍक्च्युली, हा पार्ट इरेज करतो आपण, म्हणजे ते असं आहे दिसायला. असं आहे ते. त्यातनं करंट फ्लो ते आहे. विचारलं काय मग? द मॅग्नेटिक फील्ड ऍट द पॉइंट और ऍट द सेंटर ओ, इथे किती मॅग्नेटिक फील्ड ते विचारलं, म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड किती विचारलं, कळलं? तर ह्या आर्कमुळे, हे जे आर्क आहे, बरोबर ना? बरं, ही रेडियस 2r आहे आणि हे आर आहे. टोटल हे जे डिस्टन्स आहे ते 3r झालं. ह्या आर्कमुळे पहिला अँगल किती फॉर्म होता इथे? 90 डिग्री ना. जर हा आर्क बघितला आपण, हे आर्क इथे 90 डिग्री आहे. म्हणजे ह्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड बघा, दोन गोष्टीमुळे मॅग्नेटिक फील्ड आहे, ह्या आर्कमुळे आणि ह्या आर्कमुळे. ठीक आहे, या आर्कमुळे मॅग्नेटिक फील्ड साठी तुमचा थिटा 90 डिग्री, म्हणजे किती येणार ते B1 μ0/4 पाय आय इंटू पाय/2. बरोबर, पाय पाय कॅन्सल, पाय पाय कॅन्सल ना. म्हणजे आता किती ते 4 पाय आहे इथे, बरोबर ना? मग किती येणार ते μ0I/8r येणार B1. ते जर छोटी ही जी आर्क बघितली, हा अँगल टोटल किती होतोय बघा, ह्यातला हा 1/4 निघून गेला ना, हा हा 1/4 निघून गेला, एवढा पार्ट राहिला, म्हणजे 3π/2 राहते 270 डिग्री, म्हणजे 3π/2. म्हणजे B2 जो आहे तुमचा सेकंड छोट्या आर्कमुळे, तो फॉर्म्युला काय आहे? बरं, हा जो आर आहे, हा आर म्हणजे तुमचा 3r आहे, कारण इथे टोटल डिस्टन्स 3r आहे. म्हणजे ऍक्च्युली फॉर्म्युला काय? μ0I/8 × 3r आहे. आणि इथे μ0/4 पाय आय आहे, 3π/2 अँगल आहे, आणि इथे तुमचा स्मॉल आर आहे, सिंगल आर. म्हणजे राहिलं का बघा इथे, पाय पाय कॅन्सल झाला, बरोबर? राहिलं काय? μ0 3I/4 8r असं आहे. ही मॅग्नेटिक फील्ड आणि ही मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रेझेंट आहे इथे. आता एक क्वेश्चन येतो, सर मग ही स्ट्रेट वायर आहे, नाही स्ट्रेट वायरवरती मॅग्नेटिक फील्ड आहे का? नाही. तर स्ट्रेट वायरमुळे, समजा ही स्ट्रेट वायर आहे, तर स्ट्रेट वायरच्या इथे त्यातनं करंट जातोय, पण त्याच्या इथे मॅग्नेटिक फील्ड किंवा इथे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला नाही, इथे मॅग्नेटिक फील्ड नाही, मॅग्नेटिक फील्ड इथे येणार, जे अराउंड येणार. त्यामुळे ह्या पॉइंटला, ह्या पार्टमुळे किंवा ह्या पार्टमुळे ह्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड नाहीये. मॅग्नेटिक फील्ड इथे कोणामुळे? दोघांमुळेच आहे, एक ह्या आर्कमुळे आणि दुसरी ह्या आर्कमुळे. दोन्ही मॅग्नेटिक फील्ड आपण ऍड करायचे, कळतंय? Yes, sir. ऍड केलं तर काय काय होईल बघा. एकामुळे मॅग्नेटिक फील्ड किती आली होती? B1 μ0/4 पाय इंटू आय इंटू पाय/2 होतं, पाय पाय कॅन्सल गेला, आणि इथे 3r होतं, बरोबर? म्हणजे μ0I/4 8 इंटू 3r होतं. आणि दुसरं जी होती त्याच्यामध्ये मी ऍड करून देतो डायरेक्टली, B1 प्लस B2, ती किती होती? माझ्यामध्ये ह्याचा स्क्वेअर करून स्क्वेअर रूट पण घ्यावा लागेल, बघूया आपण. दुसरी मॅग्नेटिक फील्ड किती होती? B2 μ0/4 पाय स्मॉल आर आय इंटू 3π/2 होतो. हा पाय आणि हा पाय कॅन्सल, म्हणजे किती राहिलं ते? VI/8r राहील, बरोबर ना?
व्ही आय अपॉन 8R राहील. तर मग टोटल मॅग्नेटिक फील्डसाठी माझ्यामध्ये ते ऍड करावं लागेल, कदाचित स्क्वेअर घेऊन ऍड करावं लागेल. नाही, सिम्पल ऍडिशन केलं आहे मॅग्नेटिक फील्डचं. B1 बार प्लस B2 बार हे ऍडिशन केलं बघा. बरोबर. मग काय काय राहते बघूया आपण. काय काय कॉमन आहे ह्याच्यामध्ये. μ0I कॉमन आहे, 8R कॉमन आहे. इथे आतमध्ये काय राहत आहे, 1/3 राहत आहे. प्लस इथे आर काय राहत आहे, 3 राहत आहे. μ0I अपॉन 8R इंटू 3 3 9 प्लस 1 10 अपॉन 3. 2 5 10, 2 4 8. पाय μ0I 4 3 12. आणि हा आर आहे. हे एवढं मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि ते पण डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड का, बघा ना तुम्ही, राईट हँड रूल वापरा. हा समजा आर्क आहे तुमचा, ही आर्क आहे, आणि इथे मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल, आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असेल, मग इंटू द बोर्ड आहे ना ते. बघा ना तुम्ही, राईट हँड रूल. इथे थंब बघा, राईट हँडचा तुमचा राईट हँड घ्या असा, इथे थंब बघा. तुमचे बाकीचे फिंगर्स असे कर्ल होत आहेत इंटू द प्लेन ऑफ द बोर्ड. असं इथं पण बघा, इथे लूप आहे, तुमचा करंट असा फ्लो होतोय ना. इथे पण घेऊन बघा, इथे जर मी थंब पकडला तर पुन्हा मॅग्नेटिक फील्ड इंटू द प्लेन ऑफ द बोर्ड. म्हणजे इथे आतमध्ये आतमध्ये म्हणजे इथे अर्थ घ्यायचा डाऊनवर्ड. कळालंय. मॅग्नेटिक फील्ड किती आली, μ0 अपॉन 3R. 5 अपॉन 12R इन डाउनवर्ड डायरेक्शन. कळतंय का, कळतंय. हो सर. Yes, sir. पुढे जाऊया चला. सोल्युशन पुन्हा एकदा दाखवा ना, 1 मिनिट फक्त. हा चालेल सर, थँक्यू. Okay? पुढचं. काय दिलं बघा. A charged particle moving in a magnetic field along a circular path of radius r passes through a very thin lead sheet and thereby loses half its kinetic energy. The radius of the new circular path is. एक चार्ज पार्टिकल आहे, कशातनं पास होत आहे का, मॅग्नेटिक फील्ड मधनं. आणि मॅग्नेटिक फील्ड मधनं पास होताना एका लेड शीट मधनं पास होते. त्यामुळे लेड शीट मध्ये पास झाल्यामुळे त्याची एनर्जी आता आहे त्यापेक्षा निम्मी झाली. मग एनर्जी निम्मी झाल्यामुळे रेडियस किती होणार हे विचारलं. कळलं. मग तिथे कायनेटिक एनर्जीचा आपल्याला फॉर्म वापरायचा आहे, बरोबर ना. मगाशी आपण कसं घेतलं होतं बघा कायनेटिक एनर्जी बद्दल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्यू इंटू व्ही आहे, बरोबर ना. पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला आहे सर्क्युलर, ते पुन्हा आपल्याला काय वापरायचं आहे, सायक्लोट्रॉन इक्वेशन. म्हणजे एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर. तर हा जो व्ही आहे ती वेलॉसिटी आणि हा व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. इथे पोटेन्शियल डिफरन्स इथे काही संबंध नाहीये आपल्याला. फर्स्ट केसमध्ये समजा हे आहे एम व्ही इज इक्वल टू क्यू बी आर, पण एम व्ही म्हणजे आपण काय लिहितो, √2m, बरोबर ना. किंवा रेडियस आर म्हणू आपण, पहिली रेडियस, पहिली केस ही. सेकंड टाइम काय झालंय, हा E/2 झालाय.
बरोबर. तेव्हा रेडियस R2 आहे. मी काय करतो आता बघा कसं घेतो मी. सेकंड केसला वरती घेतो मी. बघा सेकंड केसला बाकी सर्व सेम राहणार ना मग. 2ME/2 ही सेकंड केस. तेव्हा रेडियस आहे QBR डॅश घेऊया. मॅग्नेटिक फील्ड सेम आहे, चार्ज पण सेम आहे. आणि फर्स्ट केसमध्ये काय आहे, QBR आणि इथे काय आहे 2ME. बरोबर. कायनेटिक एनर्जी म्हणजे E आहे इथे. मग आता काय काय कॅन्सल झालं, QB QB कॅन्सल, 2M कॅन्सल, E कॅन्सल, म्हणजे √1/2 आलं है ना. इथे 1/2 रूट मध्ये राहिलं. आणि इथे R'/R राहिला. म्हणजे तुमचा R' नवीन रेडियस काय होईल, R × 1/√2 होईल. असं एक अंदाजे मी तुम्हाला करून दाखवले. बघूया आपण आन्सर काय काय. बरोबर आहे ना, समजलं काय केलं ते. बाकी लेड शीट मधनं पाठवता काय पण पाठव, आपल्या एनर्जी किती झाली त्याच्याशी संबंध होता. एनर्जी आणि रेडियसचं रिलेशन सायक्लोट्रॉन मोशन मध्ये हेच आहे. सायक्लोट्रॉन मोशन मध्ये ऍक्च्युली फॉर्म्युला आहे, पण त्याचं एनर्जी रिलेशन एनर्जी आणि रेडियस. एक्सपेक्टेड आन्सर काय तुमचं R/√2 आहे. त्यांनी कॅपिटल R नाही घेतलं, स्मॉल R घेतला, म्हणून मी ते आरच्या जागी स्मॉल R लिहिले. अपेक्षित आन्सर आपण आहे आपला आहे स्मॉल R/√2. बघा हे. ठीक आहे, समजलंय का. Yes, sir. चला पुढे जाऊया. There are 4 circular loops of wire ABCD. Loops A and B have radius R1 and R1, and loops C and D have radius R2, such that R2 is less than R1. Current R flows through loops A and C. बघूया आपण डायग्राम लगेच तयार करायचे, अशा वेळेला वेळ नाही घालवायचा. एक लूप ए आहे, दुसरा लूप बी आहे, दोघांची रेडियस सेम आहे. तिसरा लूप सी आहे, चौथा लूप डी आहे, या दोघांची रेडियस सेम आहे. ह्याला R2 नाव दिलंय रेडियसला, आणि ह्या दोघांच्या रेडियसला त्यांनी R1 नाव दिलंय. आणि त्यांनी कंडिशन दिली आहे R2 इज लेस दॅन R1. बरोबर ना, दिली ना असं, R2 इज लेस दॅन R1. करंट I फ्लोज थ्रू द लूप्स A and C. म्हणजे ह्यातनं करंट I फ्लो होतोय, ह्यातनं करंट सुद्धा I फ्लो होतोय. बरोबर, A and C म्हणून. And the current B and D, the current flows through the loop B and D is 2I. ह्यातनं 2I करंट फ्लो होतोय आणि ह्यातनं 2I करंट फ्लो होतोय. ठीक आहे, इथे I आणि इथे I करंट असं. ते काही डायरेक्शन अजून करूया आपण. तर याच्यामध्ये इन ऑल द लूप्स करंट फ्लोइंग इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सगळीकडे करंटची डायरेक्शन काय अशी आहे, अँटी क्लॉकवाईज. इथे ना अशी नका पकडू, अँटी क्लॉकवाईज आहे, ही डायरेक्शन आहे, अशी नका पकडू. ओके, विचारलं काय क्वेश्चन. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर लूप्स इज स्ट्रॉंगेस्ट फॉर द लूप. म्हणजे तिन्ही चारी या ठिकाणी त्याचे मॅग्नेटिक फील्ड आहे ते स्ट्रॉंगेस्ट आहे. सिंपल, पटकन काढूया आपण. बीचा फॉर्म्युला काय, μ0I/2R आहे. बरोबर ना. आता बी ए काय होईल, बी ए पटापट करायचं अशाला. बी ए इज इक्वल टू μ0I/2R1. ओके, बी बी काय होईल, μ0 2I/2R1. बरोबर. बी सी काय होईल, μ0I/2R2. आणि बी डी काय होईल, μ0 2I/2R2. बरोबर. 2R2. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे नक्की काय होणार आहे. पहिल्यांदा आपण ह्या दोघांमध्ये कम्पेअर करूया. बी ए आणि बी बी मध्ये कोणाची मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल, बी ए आणि बी बी मध्ये कोणाची मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल, ऑफकोर्स बी बी ची, कारण इथे R1 आणि इथे R1 आहे. म्हणजे इथे 2I इथे I आहे.
त्यामुळे इथे मॅग्नेटिक फील्ड जास्त झाली न्यूमरेटर. दुसरी गोष्ट, आता ह्या 2i ह्या 2i सोबत जर कम्पेअर केलं तर आता 2i सेम आहे, म्हणजे न्यूमरेटर सेम आहे, म्हणजे इथे पण मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, पण इथे तुमचा R2 लहान आहे, इथे R1 मोठा आहे, म्हणजे सगळ्यात जास्त इथेच दिसते. कम्पेअर ह्याच्याशी करूया आपण. आता कम्पेअर ह्याशी करून का नाही चाललं सांगा. एक मिनिट, इथे R2 लहान आहे ना. जर R2 लहान असेल तर मग BD मोठी आहे, बरोबर आहे ना. जर तुमचा R2 लहान असेल तर मॅग्नेटिक फील्ड जास्त येणार, कारण डिनोमिनेटर पार्ट लहान आहे. म्हणजे बघा, इथे 2i आणि इथे R1 आहे, पण ह्याच्यामध्ये R1 मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये सेम आहे, पण R2 लहान आहे. मग जी गोष्ट लहान आहे त्याचं मॅग्नेटिक फील्ड जास्त, म्हणजे ह्या 1, 2, 3 मध्ये BD मध्ये मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे. पण आता आपण ह्याच्यासोबत कम्पेअर करू, BC आणि BD सोबत कम्पेअर करून, इथे 2i आणि इथे I आहे, म्हणजे इथे I आहे आणि इथे 2i, म्हणजे सगळ्यात जास्त मॅग्नेटिक फील्ड D मध्येच आहे. कळालं तुम्हाला. पहिल्यांदा दोन गोष्टी कम्पेअर करताना काही गोष्टी कॉमन पाहिजे. पहिल्यांदा मी BA आणि BB मध्ये कम्पेअर करताना R1 घेतलं, मग ह्याच्यामध्ये BB जास्त आलं. मग BB आणि BD मध्ये कम्पेअर करताना 2i आहे, बरोबर आहे. कारण B आणि C शी कम्पेअर डायरेक्ट करू नका, कारण इथे 2i आणि ते R1 R2 दोन्ही पण वेगळ्या गोष्टी आहेत. ज्या कॉमन गोष्टी तिकडे पहिले कम्पेअर करा. म्हणजे पहिल्यांदा ह्या दोघांचं कम्पॅरिझन केलं मी, नंतर ह्या दोघांचं कम्पॅरिझन केलं. ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे. आता जरी मी C सोबत कम्पेअर केलं BD आणि BC मध्ये, तर हा I आणि हा 2i, न्यूमरेटर मध्ये 2i जास्त आहे, म्हणजे ओव्हरऑल BD जास्त आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कुठे जास्त येणार, कुठल्या लूपला, D लूपला जास्त येणार. कळतंय का. Yes, sir. आन्सर काय येणार तुमचं, ए. लूप D आहे, आन्सर ए. कळाला. पुढे, a conductor of length L carries current I through it. When it is bent in the form of circular loop, its magnetic moment is Ki. सध्या फक्त त्यांनी सांगितलं मॅग्नेटिक मोमेंट इज Ki. द व्हॅल्यू ऑफ K इज व्हॉट. काय केलं त्यांनी, एका कंडक्टरला सर्क्युलर लूप मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे L एवढ्या लेंथचा कंडक्टर होता, त्याला आता एवढ्या पार्ट मध्ये कव्हर केलंय, बरोबर. मग आता ह्याची जी टोटल लेंथ आहे 2πr इज इक्वल टू L झाला ना, बरोबर. आणि इथे सेंटरला जो मॅग्नेटिक फील्ड असतो त्याचा फॉर्म्युला काय माहिती आहे ना तुम्हाला. सेंटरला मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला, इट इज μ0I/2r आहे, बरोबर. पण आपला जो I आहे, तर आपल्या मॅग्नेटिक मुवमेंट विचारले. आता मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला काय येतो इन टर्म्स ऑफ करंट, इट इज इक्वल टू NIA, बरोबर ना. म्हणजे तुमचा I काय झाला, N नंबर ऑफ टर्न सोडून द्या, I इंटू A इज मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंटला त्यांनी फॉर्म्युला काय घेतलाय, मॅग्नेटिक मुवमेंटला त्यांनी काय मानलंय, KI मानलंय. म्हणजे तुमचा इथे जो मॅग्नेटिक I इंटू ए तुमचा फॉर्म्युला आहे, पण इथे KI मानलंय, बरोबर. ओके. मग तुमचा जो I आहे, I इथे इथे मी काय करतो, मी ह्या आय साठी मग फॉर्म्युला काय येणार, KI/A येणार, बरोबर. म्हणजे मी इथे काय येणार, μ0 KI/A डिवाइड बाय 2r. आयच्या जागी काय घेतलं मी, KI/A घेतलं. कळलं का, कसं आलं, कळलं. आणि हा तुमचा मॅग्नेटिक मुवमेंट आहे M.